त्याच्यावर बाधा होते की काय, आम्हाला दुष्ट आत्मा त्रास देतो का काय? जर तुम्ही विश्वासणारे आहात आणि प्रभूच्या वचनावर विश्वास ठेवत आहात तर दुष्ट आत्मा तुम्हाला त्रास देणार नाही, तुमच्यावर कोणती बाधा होणार नाही. कारण की जर तुम्ही तो अधिकार स्वीकारलेला आहे आणि ते शब्द बोलत आहात आणि विश्वासाचे शब्द बोलत आहात, तर इथं स्पष्ट रीतीने सांगितलेलं आहे की मी तुम्हाला, म्हणजे येशूने शिष्यांना, फक्त त्या शिष्यांना नाही तर इथं बसलेल्या सर्व शिष्यांना, आजच्या काळामध्ये देखील आमच्या सगळ्यांना येशूने काय केलेला आहे, तो अधिकार दिलेला आहे. तुम्हाला साप विंचू यांना तुडवण्याचा अधिकार दिलेला आहे व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिलेला आहे. तुम्हाला काही एक बाधणार नाही. म्हणा, मला काही एक बाधणार नाही. मला काही एक बाधणार नाही. कारण की सर्व गोष्टीवर प्रभू येशूने मला अधिकार दिलेला आहे. म्हणजे तुम्ही कसे आहात आता? अधिकाराने युक्त आहात.